मोठी लढाई लढायची असतं ना तर थोडाफार तर आपल्याला संघर्ष करावं लागतं। मोठी लढाई लढायची असतं ना तर थोडाफार तर आपल्याला संघर्ष करावं लागतं। मोठी लढाई लढायची असतं ना तर थोडाफार तर आपल्याला संघर्ष करावं लागतं। मॅडम, सुप्रीम कोर्टाने स्टे आता आणलेला आहे, काय सांगाल? आपण शांततापूर्ण या ठिकाणी आंदोलन करताय? आंदोलन नाही करत आहे, आम्ही सगळेजण इकडे उपस्थित झालेले कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हार टाकायचं होतं आणि सुप्रीम कोर्टच्या धन्यवाद करायचं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानचे धन्यवाद करायचं होतं कारण की आता आपल्याला माहिती आहे 2 दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाचा वर्डिक्ट आलेला आहे आणि हिजाब बॅनवर त्यांनी स्टे लावलेला आहे आणि हे सगळं चालू झालं होता 2022 मध्ये कर्नाटकामध्ये चालू झाला होता। एक मुलींवर खूप पुरुषांनी हल्ला केला होता, नारे लावले होते आणि हिजाब बॅनसाठी आणि तिथे हिजाब बॅन झाला होता। तेव्हा तिथे बीजेपीचा इलेक्शन होता, तो वेगळा मुद्दा आहे आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा इलेक्शन येत आहे तेव्हा बीजेपीचे असे टॅक्टिक्स आहे, लोकांना डायव्हर्ट करण्याचे टॅक्टिक आहे, लोकांना डिस्टर्ब करण्याचे टॅक्टिक आहे त्या लोकांचे की कसा आपण टेन्शनचा माहोल क्रिएट करू, तसा त्यांची टॅक्टिक आहे तशी। तर तेव्हा कर्नाटकामध्ये इलेक्शन येणार होता, मग तिथे हिजाब बॅनचा पॉलिसी लागू झाली। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये असं होईल असं कधी एक्सपेक्टेड नव्हता, पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकार चेंज झाली आणि महाराष्ट्रामध्ये सरकार चेंज झाल्यानंतर आता काही महिन्यापूर्वी मुंबईची चेंबूरमध्ये कॉलेजमध्ये हिजाब बॅनची पॉलिसी लागू झाली होती। मग तिथल्या 3 स्टुडंटनी हायकोर्टमध्ये अपील केलं होतं, हायकोर्टमध्ये तो अपील रिजेक्ट झाले होते, तो त्या लोकांनी सुप्रीम कोर्टमध्ये अपील केला होता। सुप्रीम कोर्टमध्ये ऐकून आता 2 दिवस अगोदर त्यांनी स्टे लावलाय की महिलांवर आहे, महिलांना जे वेअर करायचं आहे दॅट इज विमेन राईट आणि महिलांना जे वेअर करायचं महिला ते वेअर करणार आहे आणि तुमचा काय याच्यात इंटरफेरन्स नकोय। मला ह्या गोष्टीवर हेच सांगायचं आहे की बघा आपल्या देशात खूप कल्चर्स आहे आणि वेगळे कल्चरमध्ये वेगळे महिला म्हणजे ड्रेस होत आहे। किती राजस्थानी कल्चर आहे ज्याच्यात महिला खूप मोठे घुंगट घेत आहे आणि मुस्लिम कल्चरमध्ये महिलांना सलवार कमीज वेअर करायचा, हिजाब घ्यायचा तर तो हिजाब घेणार आहे। वेस्टर्न कल्चरमध्ये तुम्हाला जीन्स टॉप घालायचं, तुम्ही जीन्स टॉप घाला, पण मुस्लिम महिलांना हिजाब वेअर करायचं तर तुमच्या का प्रॉब्लेम आहे त्याच्यात, तुम्हाला का प्रॉब्लेम आहे त्याच्यात ना, तुम्ही का इंटरफेअर करत आहे? आणि मुंबईमध्ये स्पेशली कधी असा झाला नव्हता, इंडिपेंडन्सच्या नंतर कधीच असं झालं नव्हतं, मग आता कशाला तुम्हाला नीड अशी वाटतेय की महिलांच्या ड्रेसवर तुम्हाला उंगली करायचं आहे? अशी नीड का उगज आहे? तुम्हाला महिलांसाठी काय करायचं तर तुम्ही त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी द्या, इक्वल पे द्या, लोन साठी काहीतरी करा त्यांच्यासाठी, बरोबर ना? मग तुम्ही त्यांच्यासाठी का करत आहे? जेव्हा सुप्रीम कोर्टनी असा वर्डिक्ट दिलं नसतं तर तुम्ही बघा फक्त कॉलेजमध्ये नाही, किती महिला आहे एव्हरीडे पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये ट्रॅव्हल करत आहे, बरोबर? आणि आपल्या देशात तर आता तुम्हाला माहितीये कसे सायको माइंडेड पुरुष चालू झाले फिरायला, कुठेही जाऊन काय पण हल्ला चालू करत आहे, तोडफोड चालू करत आहे आणि हेट पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। तर किती महिला हिजाब घालून नॉर्मली ट्रॅव्हल करत आहे, त्या लोकांना तर शय भेटली असती ना, जाऊन कोणती महिलाचा हिजाब खिचला असतं तर कोणाची जबाबदारी होती? तर चांगला झाला सुप्रीम कोर्टाने असा एवढा मोठा स्टे दिला। आता त्या लोकांना जे असे माइंडसेटचे लोक आहे ना त्यांना कळेल की जितकं भारतीय संविधान आणि भारतीय लॉ कोर्ट बाकी बायकांसाठी आहे तितकंच इंडियन मुस्लिम बायकांसाठी पण तितकंच भारतीय संविधान आहे, कोर्ट आहे, लॉ आहे। तर आम्हाला सुप्रीम कोर्टला खूप थँक्यू बोलायचं आहे, आम्ही सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानला आम्हाला थँक्यू बोलायचं आहे। थँक्यू। या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक देखील नुकसान झालं, त्यांना एक्झामला देखील बसवण्यात नाही आलं, याकडे आता कसं आपली आता मागणी काय असणार याच्याकडे? बघा कधी कधी आपल्याला मोठी लढाई लढायची असतं ना तर थोडाफार तर आपल्याला संघर्ष करावं लागतं। तर याच्यात पण आपण जे होऊ शकते ते करू, पण आता तर आम्ही खूप हॅपी आहे की स्टे झालेला आहे, तर आता हळूहळू बाकी काय सगळं बघू।